साईराम. सर्व विश्व परमेश्वराच्या संकल्पाने निर्माण झाले. त्यात परमेश्वराचा एको अहम बहुस्याम हा हेतू आणि विश्व निर्माण. परमेश्वर सर्वत्र दिसतो, पण त्याचं चतुर्भुज रूप कुठेही जाणवत नाही. या मानवजातीला उद्धरण्यासाठी त्याने काही उपाय शोधले. त्यात गुरुतत्वे अधिक जवळचं वाटते की ते त्याच्या गुणांची आणि रूपाची ओळख करून दे किंवा त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दे. परमेश्वराने निरनिराळ्या रूपाने अवतार घेतले. वराह, कूर्म, राम, कृष्ण वगैरे वगैरे. त्यातील शिर्डीचा अवतार हा लोकांना जवळचा भास, जो सर्वसामान्यात राहिल्यामुळे त्यांना तो त्यांच्यातलाच आहे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सत्यसाई अवतारात आपल्या कार्याची व्यापकता वाढवली आणि जगाला दैवी कार्याची दिव्य झलक दाखवली. त्यांच्या कार्यातला छोटासा भाग म्हणून आपल्या बाबांनी म्हणजे श्री रमेश हरी हनुमंत सद्गुरू आनंदप्रेम बाबा यांनी हे कार्य पुढे चालू ठेवले. सुरुवातीला दुःखमुक्ती हे कार्य सुरू. लोकांना जीवनाविषयी मार्गदर्शन करणे, योग्य रीतीने प्रपंच कसा चालवायचा त्याच्या क्लुप्त्याने, त्याचप्रमाणे लोकांची दुःखे दूर करून त्यांना परमेश्वराची अनुभूती देणे, प्रबोधन करून सत्य ज्ञान लाल असेला उद्युक्त करणे. दर गुरुवारी बाबांचा दरबार भरत असे. त्या दरबारातच साई संस्कार ट्रस्टची विजय रोवली होती. बाबांच्या प्रेमासाठी साधकांनी सरळ हस्ते मिळवले आणि श्री साई संस्कार ट्रस्ट आखात आली. ही ट्रस्ट स्वबळावर चालावी म्हणून पुण्यातून उत्पादनांची विक्री सुरू झाली. त्याला सर्व मुंबई व पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अध्यात्माची बीजे बालवयात पटकन रुजली जातात व ती पक्की होतात, म्हणून बालविकासाची कल्पना पुढे आली. लहान मुलांवर लहानपणापासूनच संस्कार व्हावे, आपल्या हिंदू धर्माची त्यांना ओळख व्हावी. कृष्णाच्या बाललीला, पांडवांच्या बाललीले सत्याला कसे धरून राहायचे त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांच्या मनावर संस्कार घडवले जातात. स्वतःची भ्याड वृत्ती कशी पळवून लावावी आणि मन अभ्यासात कसे लावावे याचे शिक्षण मुलांना दिले जाते. बाबांनी तरुणांना सुद्धा हाताशी धरले. तारुण्यातले निरनिराळे प्रश्न कसे सहजतेने सोडवावे हे शिकवले. तारुण्य ही खरी पक्क्या साधनेची वेळ. यात माणूस चुकला तर त्याला अखंड आयुष्यात त्याचे पडसाद भोगावे लागतात. म्हणून बाबांनी तरुणांना मार्गदर्शन केले, त्यांना गुरुप्रेमाची ओळख करून दिली. सद्गुरूचं प्रेम तारुण्यात लवकर कळतं. तारुण्य सूर्यबिंबा इतक्या तेजा इतकं तेजस्वी असतं. कुठल्याही माणसाची योग्यता त्याच्या तारुण्यातच कळते. तारुण्य ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. मनुष्याने आपल्या तारुण्याचा वापर गुरुसेवेत आणि समाजसेवेत कसा करावा हे शिकवले. निरनिराळ्या ध्यानाच्या पद्धती शिकवली. योगासनांचा वापर आपल्या जीवनात कसा करावा, केवळ आसनांवर भर न देता त्याच्या अष्टांगांचा विचार करावा. आसनातील स्थिरता आणि धारणेनंतर ध्यानात कसं जावं हे शिकवलं जातं. ध्यान म्हणजे 5 मिनिटे किंवा 15 मिनिटे शांत बसणे नाही, तर ही एक मनाची अवस्था आहे. आणि मग समधात वृत्ती म्हणजे समाधीत स्थिर होता येते याचं मार्गदर्शन केलं जातं. कुटुंबात आपापसातील प्रेम कसं वाढवावं, पती पत्नींची कर्तव्ये काय, दोघांनी एकमेकांचा आदर कसा करावा, आदर्श कुटुंब कसं असावे, आपला प्रपंच सांभाळून समाजासाठी वेळ व पैसा याचा योग्य तो विनियोग कसा करावा हे शिकवलं. ही शिकवण देत देत एका ज्योतीनं आपलं ते दुसऱ्या ज्योतीत परावर्तित केलं आणि आनंद प्रेम बाबांनी साई शिवप्रेम घडवलं. त्यांच्याच रूपात एक नवा अध्यक्ष मुक्तीला बहाल. तोच आधार, तेच प्रेम आम्हा सर्वांना पुन्हा एकदा मिळाले. दादांच्या मार्गदर्शनाखाली 20 फेब्रुवारी 2011 रोजी बाबांचा संकल्प काही अंशी पूर्णत्वाला गेला. साई मंदिर, ध्यानगृह, गोशाळा व वृद्धाश्रमाची इमारत असं आश्रमाचं रूप आकारात आलं. समाजातील दुःख काय आहे, समाजाला कशाची गरज आहे, दारिद्र्य रेषेतील माणसांना कशाची गरज आहे, कारण आरोग्यासाठी माणसाचा पैसा अधिक खर्च होतो. त्यासाठी आरोग्य शिबिर भरवणे, त्यांना चांगलं अन्न मिळावं म्हणून नारायण सेवेद्वारे त्यांना अन्नदान करणे या सेवा पुरवतात. त्याचप्रमाणे काळानुरूप कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत आहे. वेळेअभावी वृद्धांच्या सर्वच गरजा पुरवल्या जात नाहीत, म्हणून त्यांची मानसिक कुटुंबणा होते. त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी बाबांनी वृद्धाश्रमाची आखणी केली. येथे वृद्धांना अखेरचे दिवस आनंदात घालवता यावे, कसल्याही मानसिक तणावात त्यांनी नसावे.
केवळ साधनेसाठी त्यांचे उर्वरित आयुष्य व्यतीत व्हावे. देहविसर्जनाचा सोहळा आनंदात पार पाडता यावा, हा त्यामागील बाबांचा हेतू आहे. निराधार बालक पालक योग, हाही बाबांचा एक संदेश आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांना नातवंडाचं प्रेम मिळावं व निराधार बालकांना त्यांची अनाथ असल्याची भावना जाऊन हक्काचं घर मिळावं, ही यामागील कथा. आमच्या बाबांचे हे कार्य असेच पुढे चालू राहावे यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून संस्थेच्या विधायक कार्याला हातभार लावल्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे आभारी आहोत. आज तुम्हा सर्वांपुढे हे सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्याप्रमाणे आम्ही सगळे बाबांच्या प्रेमाचा आनंद लुटत आहोत व अजूनही लुटत आहोत, तसा तो तुम्हीही लुटावा. साईराम.